brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना। नव्या शैक्षणिक धोरणानुसार शालेय अभ्यासक्रमामध्ये हिंदी भाषा शिकण्याची सक्ती करण्यात आली आहे। परिणामी आता मराठी भाषेचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे। मनसे प्रमुख राज ठाकरेंनी हाच मुद्दा उचलत सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली आहे। मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरवंटा फिरून प्रगती होणार असेल तर अशी प्रगती आम्हाला नकोय असं म्हणत राज ठाकरेंनी संताप व्यक्त केलाय। तसेच यावरून राज ठाकरेंनी सर्वपक्षीय नेत्यांना महत्त्वाचं आवाहनही केलंय। त्यामुळे आता पालिका निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात हिंदी विरुद्ध मराठी असा नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे। अभिनेते महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे म्हणतात, शासनकर्त्यांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून मराठीकडे बघणं खूप आवश्यक आहे। अभिजात भाषा दिल्याने मराठी राहणार नाहीये। मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरवंटा फिरून प्रगती होणार असेल तर ती प्रगती आम्हाला नको आहे। शाळांमध्ये फ्रेंच राज्यक्रांती शिकवली जाते, पण छत्रपती शिवाजी महाराज का शिकवले जात नाही? इतिहासातून बोध काय घेतला हे जास्त शिकवणं गरजेचं आहे। मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतलेली आहे। हिंदीची सक्ती करण्यात आल्यानंतर आता राज ठाकरे पुन्हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। परंतु यावेळी त्यांनी सर्व पक्षीय नेत्यांना मतभेद विसरून एकत्र येण्याचं आवाहन केल्याने यावरून राजकीय चर्चा सुरू झाल्यात।